फायनली आम्ही चाललोय वर. कितपत भरोसे म्हणजे वरती गेल्यावरच कळेल. फायनली आम्ही त्यांच्या रिसॉर्टला पोहोचतोय. खूप पाऊस आहे, छान वाटतंय आणि इथे शांतता आहे. त्याच्यामुळे न आरडाओरडा, फक्त पक्ष्यांचा आवाज, बेडकांचा आवाज, त्याच्यानंतर खूप सारे इथे बायोडायव्हर्सिटी जास्त असल्यामुळे खूप सारे कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी हे इथे बहुतेक आहेत. आंबोली फॉरेस्टसारखंच आहे, फक्त आंबोलीला वरती कुठे कोण जाऊ शकत नाही. आपण जंगल ट्रेल करू शकतो. इथे थोडंसं आपण टॉपला जातो आहे आता बघू. आणि हे हर्षलाचे गाववाले आहेत, गोव्याले सगळे. ते बरोबर एकमेकांबरोबर जुळून घेतले त्यांनी. नाईटचा व्ह्यू पण मस्त आहे. छत्रीचं कमळ झालं आहे. मस्त वा. रिसॉर्टला तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण फॉरेस्ट आहे आणि ते माकडांचा पण आवाज येतो. पण ती अशी लांब शेपटीची माकडे आहे. खाली बघा, हा जो जिना आहे इथून आम्ही वरती आलो आणि तुम्ही क्लायमेट दाखव. हे दाखवायचं म्हणजे मी दाखवतो की निसर्गाचं सुंदर रूप आपल्याला बघायचं असेल ना, तर आपल्याला थोडीशी मजा साईडला ठेवून या अशा ठिकाणी यावं लागतं. आणि ह्याचं श्रेय मी माझ्या बायकोला आणि माझ्या मित्राला दर्शनला, म्हणजे मलाही माहीत होतं. आम्ही तिघांनी मिळून हे सगळं प्लॅन केला आणि म्हटलं यावेळी काहीतरी वेगळं करू. आणि फारच सुंदर वाटतं. मला तसं वाटतं आता माझी आजी आणि आई असती माझ्याबरोबर तर अजून मजा आली असती. पण आजीला एवढा प्रवास जमत नाही आणि आईला पण थकायला होतं. पण कधीतरी मी त्यांना घेऊन यायचा प्रयत्न करीन. कारण कुठेही गेलो तरी आपला जीव घरी अडकलेलाच असतो. चला तुम्हाला दाखवतो. तर असा हा सुंदर जागा आहे. आणि इथे खूप सारी झाडं आहेत. ते शिक झालं काय ते पकडायला कसं. आता चल, आता मी तुला असं आज नेतो. कर कर इकडे इकडे. तर आता या पायवाटेने आपण आमच्या रूमकडे जाऊया. इथे वेगवेगळ्या नावांच्या अशा कॉटेजेस आहेत. आणि ही अमृता नावाची जी रूम आम्हाला दिली होती बघा. पूर्ण रूम जी आहे ही जास्तीत जास्त सागाचं लाकूड वापरून यूज केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे लॅम्प आहेत ते पण वुडन आहेत. हे बाथरूम आहे. इथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आणि इथे समोर हे जर ओपन केलं तर आपल्याला समोर व्ह्यू आहे, तिथून धबधबा दिसतो. आणि हे मेन आहे. ही जी मेन फ्रंट गॅलरी आहे, इथे बसून आपण ह्या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो. इथे पूर्णपणे ढग आपल्या रूमपर्यंत येतात आणि समोरचा हा व्ह्यू तुम्ही बघा. आता इथे खूप धुकं असल्यामुळे धबधबे दिसत नाहीत, पण नंतर दिसतील बघा. हे 2 धबधबे आमच्या गॅलरीमधून दिसतात रूमच्या. त्यानंतर हा जो एरिया आहे हा आहे आपला डायनिंग. इथे ब्रेकफास्ट, डिनर, लंच हे सगळं इथे होतं. कॅफेटेरिया हा इथला. इथे छान तुम्ही बसून कॉफी पिऊ शकता. आम्ही जेव्हा इनफॅक्ट इथे होतो तेव्हा आम्हाला मोर आणि लँडोर दिसलेले. इथे लोक बघा निवांत आपला नाश्ता करतात. इथे सगळं ठेवलेलं असतं जेवण
आपल्याला जे हवं ते आपण घ्यायचं. आणि बहुतेक इथलं फूड आहे हे गोवन पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे अप्रतिमच लागतं. आणि स्टाफ पण सुंदर आहे. हा बाहेरचा एरिया आहे. हा इथे वाईनयार्ड आहे, म्हणजे इथे छोटासा बार आहे, तिथे तुम्ही तुमच्या आवडीची ड्रिंक्स घेऊ शकता. तर हा इथला आहे इन्फिनिटी पूल आहे आणि समोर दरी आहे एंडला आणि तिथनाच वॉटरफॉल दिसतो एकदम सुंदर. बाजूला तेच सगळं जंगल एरिया आणि ही त्याची एंट्री आहे. खूप वारा आहे पण छान वाटतंय. क्लायमेट एकदम कडक. आम्ही आता रात्री जेवायला चाललो आहे. जेवायला म्हणजे ह्यांचंच जेवण असतं रिसॉर्टचं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय पायवाटा. ह्यांनी जे बनवलं आहे ना, मध्ये मध्ये हे असे लॅम्प्स लावले जेणेकरून पायाखालचं दिसावं. पण एक सावधगिरी आपण ठेवली पाहिजे की टॉर्च आपला स्वतःचा आणला पाहिजे, जसं मी आणलं आहे बघा आपल्याबरोबर. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, पायाखालचं कसं व्यवस्थित दिसेल जे काय असेल ते. तर इथे ही पूर्ण हा जंगलचाच रस्ता आहे आणि दोन्ही साईडला खूप जास्त झाडी आहे. तर मी आता जिथे जेवणाचं कार्यक्रम आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो. तिथे पारंपरिक नृत्य चाललेलं आहे आणि छान आहे ते, मस्त. म्हणजे कोकणातल्या आणि गोव्याच्या पद्धतीचे पारंपरिक डान्स आहेत. आणि हा जेवायला जायचा रस्ता आहे असं. इथून एक पायवाट आहे आणि हा बघा तुम्हाला आता आवाज येईलच, हे इथे जेवण आहे. इथे आतमध्ये त्यांचा शॉप चालू आहे. तर आता जेवण झालेलं आहे मस्त आमचं. तर जेवण झाल्यानंतर इकडचे काही फॉरेस्ट गार्ड आहेत जे या रिसॉर्टचेच आहेत, ते आपल्याला रात्री जंगल बघायला नेतात. म्हणजे आजूबाजूला जंगलातले जे काही प्राणी आहेत जे रात्री बाहेर पडतात ते आपल्याला दिसू शकतात आणि ती एक वेगळीच मजा आहे ह्या रिसॉर्टची. तर आम्ही आता त्यांच्याबरोबर जाणार आहोत. जेवण झाल्यानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक असतो आणि ते आपल्याला फिरायला नेतात. तर चला जाऊया त्यांच्याबरोबर जंगलात. तर आत्ता आम्ही चाललो आहे त्यांच्याबरोबरच. तर आता आम्हाला काय प्राणी दिसतील, काय दिसेल, हे सगळं मला पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवायचं आहे. तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.